अनपेक्षित प्रेम भाग 29. पायलने जत्रेचे 2 दिवस नेसलेल्या साड्या आणि सर्व दागिने व्यवस्थित एका पेपर बॅगमध्ये भरल्या. सोबत तिने नंदिनीसाठी आणि अक्कासाहेबांच्या मुलांसाठी जत्रेतून घेतलेली खेळणी आणि खाऊ घेतला. ती बॅग घेऊन पायल वाड्यावर गेली. वाटेत आबासाहेब मिळाले. तिने त्यांना वाकून नमस्कार केला. आबासाहेबांनी हात वर करून आशीर्वाद दिला. नंतर ती आत जाऊन अक्कासाहेबांना भेटली. पायलने साड्या आणि दागिने ठेवलेली पेपर बॅग त्यांच्या स्वाधीन केली. अक्कासाहेब, सर्व दागिने यात व्यवस्थित ठेवले आहेत. प्लीज तुम्ही चेक करा. अहो असू दे, आमचा विश्वास आहे तुमच्यावर. बरे, जेवलात तुम्ही? हो, आम्ही सगळे जेवलो. पॅकिंग झाली ना? हो अक्कासाहेब, सर्वांची पॅकिंग झाली. असे म्हणत पायलने खेळणी आणि खाऊची पिशवी अक्कासाहेबांना दिली आणि म्हणाली, ही खेळणी आणि खाऊ मुलांसाठी आणलाय. आता मुलं झोपलीत. आज खेळून खूप दमली ना, सकाळी उठली की देते त्यांना. असाच थोडा वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा करून मग तिने अक्कासाहेबांचा निरोप घेतला आणि गेस्टरूममध्ये परत आली. गेस्टरूमच्या मधल्या अंगणात लाकडे पेटविली होती. त्याभोवती सगळे बसले होते. हवेतला गारवा आणि पेटलेली शेकोटी छान वाटत होते. सगळेजण उत्साही होते. पायलला येताना बघून सोनल बोलली, तू आता यावेळी वाड्यावर गेली होतीस? हो, अक्कासाहेबांना साड्या आणि दागिने परत द्यायला गेलेली. ओके. रेकॉर्डरवर गाणे लागले होते. इतर सगळे टाळ्या वाजवत होते. किरण उठला. तो गाण्याच्या ठेक्यावर नाचू लागला. मग टाळ्यांना आणि उत्साहाला उधाण आले. 4-5 गाणी झाली. सगळे उठून नाचत होते. तेवढ्यात महेंद्रसिंह आला. त्याला पाहून मुलांनी हात उंचावले. पायल नाचता नाचता थांबली. याच्यासमोर कसे नाचायचे? त्याला काय वाटेल? हे प्रश्न अचानकपणे तिच्या समोर आले. ती थांबलेली पाहून महेंद्रसिंह म्हणाला, तुम्ही का थांबलात? चालू दे तुमचे. किरणने महेंद्रसिंहचा हात धरला. दादासाहेब, आज तुम्हालाही आमच्याबरोबर नाचावे लागणार आहे. आणि मग सगळ्यांनी आग्रह केला. महेंद्रसिंह हसला. चला, जमते का बघतो, म्हणाला आणि तोही सगळ्यांच्यात सहभागी झाला. पायलला मनोमन आश्चर्य वाटत होते. त्याचप्रमाणे सूरजलाही आश्चर्य वाटत होते. महेंद्रसिंह बऱ्याच वर्षांनी असा नाचत होता. कॉलेजमध्ये असताना तो अशा कार्यक्रमात आवर्जून भाग घेत असे. त्यानंतर त्याला कधी असा चान्स मिळाला नव्हता. आणि आज बऱ्याच काळानंतर या मुलांनी त्याला नाचायला ओढून घेतले होते. त्याची पावले ठेक्यावर पडत होती. आज तो मधली वर्षे विसरला होता. त्याच्या अंगावरची मोठेपणाची झूल गळून पडली होती. तो बेधुंद होऊन नाचत होता आणि सगळेजण त्याच्याकडे आश्चर्याने पाहत होते. थोड्या वेळाने तो म्हणाला, आता डान्स बस. दादासाहेब, दमलात तुम्ही? वैभवने विचारले. एवढ्यात कुठला मी दमलोय, पण दुसरे काही काम आहे. दादासाहेब, आणखीन 3-4 गाणी. सगळेजण मूडमध्ये आहेत. आणखी थोडे नाचूया. ठीक आहे, आम्ही येतो 5 मिनिटात. तुमचे चालू द्या. महेंद्रसिंह तेथून बाहेर पडला. तो वाड्यावर आला. वाड्यावर अक्कासाहेब भेटल्या त्याला. अक्कासाहेब, बायच्या जागी आहे का झोपले बघा? काही काम होते का? आज गेस्टरूममधली मंडळी रात्रीचे जागरण करणार आहेत. एकत्र गप्पा टप्पा, नाच गाणी असा त्यांचा कार्यक्रम आहे. म्हणून विचार केला थोड्या वेळाने त्यांना खाण्यासाठी काही पाठविले तर. हो, मगाशी पायल बोलल्या होत्या मला. आम्ही जरूर पाठवू. बायजा आणि सुमतीला सांगतो आम्ही. केव्हा पाठवू खाण्याचे? अजून तासभराने. भजी आणि कॉफी पाठवते. चालेल? हो चालेल. तुम्हीही त्यांच्यात थांबणार आहात काय? होय, आम्हालाही त्यांनी बोलावले आहे. ठीक आहे, तुम्ही जा पुढे. आम्ही सांगतो बायजाला. महेंद्रसिंह परतला. थोड्याच वेळात सगळे दमले. आता शांत बसून खेळूया, वैभव म्हणाला आणि सगळ्यांनी होकार दिला. 1 तासासाठी गाण्यांच्या भेंड्या लावूया. 2 ग्रुप करायचे. एक ग्रुप सोनलचा, एक ग्रुप पायलचा. आणि मग सोनलच्या ग्रुपमध्ये सूरज, किरण आणि आदिनाथ गेले. पायलच्या ग्रुपमध्ये वैभव, देवीदास आणि महेंद्रसिंह. 2 ग्रुप पडले आणि गाण्यांच्या भेंड्यांचे महायुद्ध सुरू झाले. पायल आपल्या गोड गळ्याने गात होती. महेंद्रसिंहही तिला मदत करीत होता. तास कसा गेला कोणाला समजले नाही. आणि तेवढ्यात बायजा आणि सुमती गरमागरम भजी आणि वाफाळती कॉफी घेऊन आल्या. अरे वा, ही कोणाची आयडिया? वैभवने विचारले. आम्हीच मगाशी सांगून आलो होतो, महेंद्रसिंह म्हणाला. दादासाहेब, यू आर सिम्पली ग्रेट. बायजा, आमच्यासाठी आजची रात्र कष्ट घेणार? आदिनाथ म्हणाला. आता 1 वाजत आलाय. आणखीन 1.5-2 तासाने चहा मिळेल का? आणतो की, त्यात काय मोठंसं दादासाहेब. बायजा आणि सुमती निघून गेल्या. भजी खाण्यात आणि कॉफीमध्ये अर्धा तास मोडला. त्यानंतर किरणने चिठ्ठ्या काढल्या आणि त्यांचा गेम सुरू झाला. प्रत्येकाची पाळी येत होती आणि प्रत्येक वेळी मजा येत होती. पायलचा टर्न आला. ती म्हणाली, मी नुकतीच म्हणजे काल रात्री केलेली कविता म्हणून दाखवते. सगळ्यांनी टाळ्या वाजविल्या. कविता म्हणजे काही ओळी आहेत, सुचतील तशा लिहिलेल्या. अवचित कोठून कसा आलास जीवनी, अलगद ठसलास मनोमनी, संकट समयी आलास धावूनी, हळुवार काढिलेस काट्यातुनी. आठवण तुझी येता मनी, श्रावण सरी वाहतात नैनातुनी, सांगू व्यथा मनाची कशी,
तू दूर आहेस दूर परदेशी, ए आता सत्वर धावूनी, घे मला कुशीत सामावूनी, हात तुझा माझ्या हातात, सामर्थ्य येईल माझ्या पावलात. ही एवढीच 3 कडवी सुचलेत. आणखीन 2 ओळी सांगते. रेखलास तू कुंकुवाचा चंद्र माझ्या कपाळी, कळले नव्हते तेव्हा हीच असते सौभाग्याची निशाणी. काय ग हे, आणि कधी केले प्रसादने, सोनल म्हणाली. सोनल, पुढे आणखीन 4 ओळी ऐक, मध्ये बोलू नकोस. अवचित होता भेट तुझी, झुकली रे पापणी माझी, थरथरली काया माझी. ती कविता म्हणत होती. महेंद्रसिंह तिच्याकडे एकटक पाहत होता. कविता म्हणताना अधूनमधून तिची नजर त्याच्याकडे वळत होती. तसे म्हटले तर सगळेच तिच्याकडे पाहत होते, पण महेंद्रसिंहच्या पाहण्यात काही अर्थ होता. कुठेतरी ती ही कविताच आपल्यासाठी तर म्हणत नाही ना, असा विचार का कोण जाणे, पण त्याच्या मनाला स्पर्शून जात होता. तिच्या कवितेतील भावना आपल्याही मनात आल्या होत्या, हे तो नाकारू शकत नव्हता. पायलच्या कवितेने त्याच्याही नकळत तिच्याबरोबर घालवलेले 3 दिवस त्याला आठवू लागले होते. आणि पायलची तीच अवस्था होती. तिलाही फक्त महेंद्रसिंह आठवत होता. कसे कोण जाणे, पण सोनलच्याही मनात येऊन गेले. ही कविता काल रात्री केल्याचे पायल म्हण. तिला डॉक्टर प्रसादपेक्षा या दादासाहेबांना मनात ठेवून तर तिने ही कविता केली नाही ना. पण आपली पायल अडाणी नाही, एका मुलीच्या बापावर कविता करायला. पण हे काय, ती ज्या नजरेने मधूनच त्याच्याकडे पाहते, ती नजर तर काही वेगळेच सांगून जाते. हा विचार सोनलच्या मनात आला आणि ती पायलवर जास्तच चिडली. हे दादासाहेबही कसे एकटक पाहतात तिच्याकडे. आत्तापर्यंत पायलने आईसाहेब, अक्कासाहेब एवढेच काय, त्या लहानशा नंदिनीलाही आपलेसे केलेले, आणि आता हे सुद्धा. सोनलला पुन्हा एकदा पायलचा राग आला. तिच्याबद्दल द्वेष भावना सोनलच्या मनात जागृत होऊ लागली. पायलला या सगळ्यांच्या मनातून काढून टाकायला पाहिजे, असा वाईट विचारही सोनलच्या मनात येऊन गेला. पायलची कविता संपली. सगळ्यांनी टाळ्या वाजविल्या. महेंद्रसिंह पण मनापासून टाळ्या वाजवित होता. पायलला या क्षणी खूप हलके वाटू लागले होते. तिच्या मनातल्या भावना शब्दरूपाने बाहेर पडल्या होत्या. किरण म्हणाला, पायल, शरीराने इथे आणि मनाने डॉक्टर प्रसाद जवळ आहेस की काय? नाही रे बाबा. मग तुला इथे कोण अवचित भेटले आणि तू एवढी भारावून गेलीस? किती मनाला बजावले तरी पायलची नजर महेंद्रसिंहाकडे वळालीच. ती म्हणाली, किरण, प्रत्येक कविता स्वानुभवातून असते असे नाही, काही कल्पनाही असू शकतात. असे सांग ना सरळ. चला रे, आता कोणाचा नंबर, असे म्हणत किरण आणि सगळे पुन्हा खेळाकडे वळले. पायल मात्र अजून दुसऱ्याच विचारात होती. बायजा चहा घेऊन आली. बायजा, जागीच राहिलीस की काय? नाही, पण जाग आली पुन्यांदा. सगळ्यांनी चहा घेतला. पुन्हा सगळे ताजेतवाने झाले. वैभव म्हणाला, प्रत्येकाने आपल्या आयुष्यातला अविस्मरणीय प्रसंग सांगायचा. कशा प्रकारचा? कसलाही चालेल, विनोदी, रडका, पचका झालेला, काहीही, पण तो अविस्मरणीय असावा. आणि मग एकेकाची बारी सुरू झाली. प्रत्येकजण त्या त्या प्रसंगाची आपल्या दृष्टीने चिरफाड करीत होता आणि पुन्हा हास्याचे फवारे फुटत होते. पायलची बारी आली. पायल सांगू लागली, 2 दिवसांपूर्वी माझ्यावर आलेला प्रसंग जन्मात कधी विसरणार नाही. आताही नुसत्या त्या आठवणीने माझ्या अंगावर शहारे आले आणि ती दलदलीत सापडली तो प्रसंग. तेव्हा तिच्या मनाची झालेली अवस्था ती शब्दात सांगत होती, शहारत होती. सगळेजण तटस्थ होऊन ऐकत होते. आपल्याच डोळ्यांनी आणि मनाने पाहिलेले मरण ती सांगत होती. महेंद्रसिंह ऐकत होता. शेवटी महेंद्रसिंहने आपला कसा जीव वाचविला हे तिने सांगितले आणि तिला रडू कोसळले. ती रडू लागली. सूरज तिच्या जवळ गेला. पायल, ते क्षण संपलेत. तू आता ठीक आहेस, रडू नकोस. देवाची कृपा होती म्हणून सगळे काही ठीक झाले. तू आणि दादासाहेब मरणाच्या दारातून परत आलात. दादासाहेब, त्यावेळी तुम्हाला काय वाटले होते? किरणने महेंद्रसिंहाला विचारले. किरण, तो विषय आता थांबूया. पायलकडे बघ, तिच्या मनावर किती परिणाम झालाय त्या प्रसंगाचा, सोनल वैतागून म्हणाली. आणि तो विषय तिथेच थांबला. रात्र संपली. दिवस उजाडला. सगळेजण उठले. एक एक जण आत जाऊ लागला. पायलही आत गेली. सोनल मुद्दाम की काय पण मागे रेंगाळली. महेंद्रसिंह वाड्याकडे निघाला. सोनल त्याच्या मागे गेली आणि ती महेंद्रसिंहला म्हणाली, मगाशी तुम्हाला वाटले असेल तुम्ही पायलचा जीव वाचविला म्हणजे तुम्ही देव आहात किंवा पायल तुम्हाला देव मानते, पण तसे काही नाही. पायलच्या मनात तुमच्याबद्दल प्रचंड राग आहे. त्या दिवशी दलदलीतून काढल्यानंतर तुम्ही तिच्या थोबाडीत मारली होतीत, आठवते? तुम्ही या 3 दिवसात तिच्याशी खूप उद्धटपणे वागलात. तिच्या मजबुरीचा गैरफायदा घेतलात. ती बिचारी, तिला सगळे सहन करावे लागले. सगळे सांगितले तिने. हे बघा, मला तुमच्याकडून काही एक ऐकायचे नाही. तिचे खोचक बोलणे ऐकून तो म्हणाला, नाही कसे? पायल म्हणते ते काही खोटे नाही. तुम्ही दुसऱ्यांना काही बोलू देत नाही, स्वतःचेच खरे करता नेहमी. पण असे कसे वागलात तुम्ही तिच्याबरोबर? तुम्ही खूप वाईट आहात. तिला अजिबात आवडत नाहीत तुम्ही. कसे असे वागवते तुम्हाला ती?
आयुष्यात कधी तुमचे नाव काढणार नाही एवढी वैतागले. तुमच्याबरोबरचे 3 दिवस म्हणजे तिच्या आयुष्यातले काळे दिवस मानते ती. कालच म्हणत होती हे 3 दिवस विसरण्याची देवाने मला शक्ती द्यावी. सोनल अशा काही शब्दात बोलत होती की महेंद्रसिंहला अतिशय राग आला. तो जाऊ लागला. अहो थांबा, तुम्हाला म्हणून सांगते, पुन्हा कधी तिच्या वाटेला जाऊ नका. महेंद्रसिंहला प्रचंड राग आला. पायलने आपल्याबद्दल मैत्रिणीला असे सांगावे? आपल्याशी तरी किती छान वागते, पुन्हा कधी तिचे तोंड पाहणार नाही आम्ही. सांगा तुमच्या मैत्रिणीला, महेंद्रसिंह रागाने म्हणाला आणि ताडताड पावले टाकीत निघून गेला. महेंद्रसिंहला हे सर्व अनपेक्षित होते. एवढा आणि असा अपमान आजपर्यंत त्याने सहन केला नव्हता आणि आजही त्याला सहन होत नव्हते. पायलच्या बाबतीत त्याच्या मनात घृणा निर्माण झाली. ती तशी आहे हे त्याला पटत नव्हते, पण आपण त्या दिवशी दलदलीतून तिला काढल्यावर थोबाडीत दिली होती हे खरेच आहे. आणि हे तिने सांगितल्याशिवाय सोनलला कसे समजले? म्हणजे सोनल म्हणत होती ते खरेच असणार. एवढे जीवावर उदार होऊन स्वतःचा जीव धोक्यात घालून तिला वाचवले आणि तिने आपल्याबद्दल असे सांगावे? बोलते एक आणि वागते एक, अशा मुलींपासून आपण दूरच राहिलेले बरे. महेंद्रसिंहच्या डोक्यात विचारांचे काहूर माजले होते. तो पायलचा टोकाला जाऊन तिरस्कार करू लागला होता. सोनल मनातून खुश होती. आज तिने पायलवरचा राग योग्य ठिकाणी काढला. तिला खात्री पटली होती, दादासाहेब पुन्हा म्हणून कधी पायलकडे पाहणार नाहीत. सोनलला स्वतःचे आश्चर्यही वाटत होते. हे आपण कसे केले? आपण तर अशा नव्हतो. सोनलने पेटविलेल्या काडीने महेंद्रसिंहच्या हृदयात मोठी आग लावली होती आणि त्यामध्ये त्याच्या भावना जळत होत्या. त्याचे मन रडत होते. श्रोतहो, या कथेचा पुढचा भाग पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. इथे तुम्हाला पुढचा भाग मिळून जाईल. तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन त्वरित मिळण्यासाठी बेल बटन ऑन करा. कथा आवडली असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. तुमचा प्रतिसाद आमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे.